श्री स्वामी समर्थ सफला एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं, अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि अंघोळीला पाणी हे काढायचं. अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल. तसेच आपल्याला चिमूटभर हळद टाकायची, चिमूटभर काळे तीळ टाकायचे, चिमूटभर खडे मीठ टाकायचे, 1 चमचाभर गाईचं कच्चे दूध टाकायचं आणि 1 तुळशीपत्र टाकायचे. या सर्व वस्तू आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. तर आपल्याला काय करायचं, 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान करायची. ही स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायची नाही. ही स्नान केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते.